भाषेचे अलंकार अनुप्रासमध्ये काय होतं, अक्षरांचं रिपिटेशन होतं. यमकमध्ये काय होतं, शब्दांचं रिपिटेशन होतं. श्लेषमध्ये काय होतं की एक शब्द असतो जो दोन अर्थाने यूज केला जातो. उपमामध्ये काय असतं, एखाद्या गोष्टीला एखाद्या गोष्टीची उपमा दिली जाते. उत्प्रेक्षामध्ये उपमा देण्याची कल्पना केली जाते. अपनहुतीमध्ये काय असतं की उपमेय हे उपमानच आहे असं स्ट्रॉंगली सांगितलं जातं. नंतर संदेहमध्ये काय असतं की मध्ये काय असतं की उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये संदेह निर्माण होतो. रूपकमध्ये रूप दिलं जातं. अतिशयोक्तीमध्ये काय असतं, एखादी गोष्ट चढवून सांगितली जाते. दृष्टांतामध्ये काय असतं की आपण जणू बिनू ह्या गोष्टी शब्द वापरत नाही, पण एखाद्या गोष्टीचा दृष्टांत त्याचं एक्झाम्पल की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा डायरेक्टली सांगितलं जातं. त्याच्यामुळे जणू बिनू हे शब्द वापरत नाही. अर्थांतरण्यासमध्ये काय असतं की एखादं एक्झाम्पल असेल किंवा एखादा म्हण असेल की तिचा वरती अर्थ दिलेला असतो आणि खाली ते उदाहरण देऊन स्पष्ट केलं असतं. स्वभावोक्ती म्हणजे एखाद्या स्वभावाचं वर्णन केलेलं असतं. अनन्योक्ती म्हणजे त्याच्याबद्दल बोलायचं, त्याच्याबद्दल न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून ती भावना व्यक्त केली जाते. पर्यायोक्ती म्हणजे काय की एखादी गोष्ट सांगायची असेल तर ती दुसऱ्या पर्यायाने सांगितली जाते, अन्य वेगळ्या मार्गाने सांगितलं जाते. विरोधाभासमध्ये काय असतं की एखादी गोष्ट असेल ती म्हणजे दोन विरुद्ध गोष्टी असतील त्यांच्यामध्ये साम्य दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. एक्झाम्पल सांगितलं होतं की जरी अंधळी तरी मी तुला पाहते. असंगतीमध्ये काय अनन्वय म्हणजे उपमेय. अनन्वय म्हणजे काय, उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देत नसेल असे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा त्याला अनन्वय अलंकार होतात. म्हणजे पूजाच आहे. भ्रांतिमान म्हणजे काय, रूपक अलंकारात उपमेय आणि उपमान यामध्ये भेद नसून ती एकरूपता आहे तसे दाखवले जाते, तर पण उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तिथे भ्रांतिमय अलंकार होतो. म्हणजे उपमेय आणि उपमेय यांच्यामध्ये जो भ्रम निर्माण केला जातो त्याला भ्रांतिमय अलंकार असे म्हणतात. अजून व्यतिरेकमध्ये काय, त्याही पुढे जाऊन उपमेय हे एखाद्या गुणाच्या किंवा बाबतीत उपमानापेक्षा पण सरस आहे असे सांगितले जाते. त्याला हे म्हणतात म्हणजे तू फुलापेक्षा पण हे आहे. त्याला व्यतिरेक म्हणजे अतिरेक केल्यासारखं गोष्ट. रूपक म्हणजे काय, उपमेय उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत. म्हणजे एकरूपता आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. व्यतिरेक म्हणजे ती त्याच्यापेक्षाही जास्त हे आहे असं अतिरेक दाखवला जातो. अमृताहुनी गोळ नाम तुझे देवा हे व्यतिरेकचं एक्झाम्पल आहे. अजून स्वभावोक्ती म्हणजे स्वभावाचं वर्णन केलं जातं. व्याजस्तुतीमध्ये बाहेरून दाखवायचं वेगळं, आतून वेगळं. व्याजोक्तीमध्ये वेगळंच कारण दिलं जातं जे नसतं. चेतना गुणोक्तीमध्ये काय असतं की एखादा निर्जीव गोष्ट असेल तरीसुद्धा सजीवांचे गुणधर्म त्याच्यामध्ये दाखवून त्याचं वर्णन केलं जातं. अशा प्रकारे आपले सर्व अलंकार संपलेले आहे.